जिथं सायन्स संपतं तिथं माझ्या बाप्पाची लीला चालू होते. सगळे पर्याय संपल्यानंतर शेवटचा पर्याय आनंद कोटीप्रमाणे एक स्वामी समर्थ महाराज मठ आणि माझा स्वामी महाराज है ना. आता एक अनुभव ऐकतो आपण. रेखाताई जाधव कल्याणवरून आलेल्या भयानक आहे. खूप अंगावर काठी येणारा अनुभव आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी, 1 महिन्यापूर्वी प्रश्न उत्तरचा कार्यक्रम चालू होता. संध्याकाळी 4:30-5 वाजले होते. आई माझ्या दरबाराला बसल्या होत्या. प्रश्न उत्तरचा कार्यक्रम चालू होतो. अचानक आईला मुलीचा फोन आला, लेकीचा फोन आला की आई मला डॉक्टरांनी गर्भपात करायला लावलाय. डॉक्टर सांगतायत की बाळाचा मृत्यू 3 दिवस झाले, बाळाचा मृत्यू झालेला आहे. डॉक्टरांनी सांगितलंय बाळाचा मृत्यू 3 दिवस झाले, बाळाचा मृत्यू झालाय. आणि आई, मी प्रश्नच घेत होतो. आईने लगेच सांगितलं, दादा माझ्या लेकीच्या मुलाचं असं पोटातल्या बाळाचं 6वा 7वा 8वा महिना चालू आहे आणि डॉक्टरांनी इमर्जन्सी गर्भपात करायला लावलाय. डॉक्टरकडे घेऊन गेले ताईला. डॉक्टरकडे सलाईन लावल्या गेल्या गर्भपात करण्यासाठी. पण आईने मला बोलल्यात की दादा असं असं. आईला एकच शब्द दिला, म्हणजे आई माझी ती बहीण आहे, मला मामा व्हायचंय मला, आणि 2 महिन्यात मला मामा व्हायचंय. माझ्या बहिणीच्या बाळाच्या केसाला धक्का लागू शकत नाही याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. त्याच मिनिटाने आईने लेकीला फोन लावला आणि लेक आणि जावाई तशाच सलाया लावलेल्या ज्या हे होत्या पट्ट्या वगैरे तसेच घेऊन मठामध्ये आल्यात. आणि माझ्या बहिणीला चॅलेंज केलं मी, जर बाळाला काही झालं माऊली या क्षणाला हा भाऊ मठ सोडून कायमचा निघून जाईल. हे चॅलेंज केलं. चॅलेंज सोपं नव्हतं, फार मोठी गोष्ट होती. माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती, माझ्या बापासाठी फार मोठी गोष्ट नव्हती, कारण त्यांच्या हातात आहे सर्व काही. पण त्यांच्या आदेशाने मी काम करत असतो. त्यांचा आदेश आला की हे प्रदीप तू काय घ्यायची चॅलेंज घे. ते चॅलेंज घेतलं मी, स्वीकारलं आणि माझी बहीण आली आणि अर्ध्या तासामध्ये बाळाचा गर्भ फिरायला लागलाय, हालायला लागलाय. आणि हो आपण ते आईच्या मुखात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. रेखा जाधव, मी कल्याणवरनं बोलते. माझी मुलगी शिन्नरला दिली आहे. मी दादांसाठी अशीच प्रश्नासाठी आली होती. तर तिने अचानक मला फोन केला की मला असा प्रॉब्लेम आहे. पण मी डायरेक्ट दादांना बोलले की दादा असा प्रॉब्लेम आहे, आता मी काय करू. दादा बोलले काही तुम्ही टेन्शन घेऊ नका ताई, मला फक्त फोन द्या. मी फोन दादांकडे दिला. दादांनी जावाईला सांगितलं तुम्हाला डॉक्टरवर विश्वास आहे का स्वामींवर विश्वास आहे. मग जावाईंनी सांगितलं की मला स्वामींवर विश्वास आहे. मग ते बोलले की डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना हालचाल नाही सांगितली. पण दादा बोलले तुम्ही घेऊन या, त्याला काही होणार नाही. तसेच दवाखान्यामधून डायरेक्ट इथे आणलं. दादांनी सांगितलं जोपर्यंत बाळ हलणार नाही तोपर्यंत मी तिला मठातून पाठवणार नाही. पण सगळ्यांनी सेवा चालू केली आणि अर्ध्या पाऊण तासात बाळाची इथेच हालचाल चालू झाली. आणि आज तिला 9वा महिना आहे आणि आता बाळ पण सुखरूप आहे आणि ती पण सुखरूप आहे. आणि स्वामीच्या कृपेने फक्त आता तिचं सगळं व्यवस्थित हो आणि ती मठात घेऊन तिच्या अनुभवती परत मोठा अनुभव आहे ती स्वतः सांगणार. श्री स्वामी समर्थ. हो हो बोलले. दादा बोलले जर 8 तासामध्ये मी इथेच तिला हालचाल करून देईल, नाही तर कधी पाठवणार नाही, नाहीतर मी मठ सोडून निघून जाईल. सक्सेस झालं दादा. काही नाही, 1 रुपया पण नाही. श्री स्वामी समर्थ. अशक्य शक्य करतील स्वामी. शेवट